आजच्या पॉइंटमध्ये आपण जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कीटोन्स हा आपल्याला आज पाहायचा आहे. या भागामध्ये आपण ज्या पद्धतीनं हा चार्ट आहे तो आधी आपण कंप्लीट करूया. हा अल्कोहोल, आर सी एच ओ एच हा आर हा सेकंडरी अल्कोहोल. जसा चार्ट दाखवला आपण त्या पद्धतीने पुढे जाऊया. K2CR2O7 प्लस H2SO4 हा आहे आजचा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट अगदी अल्टिमेट प्रमाणच आहे. हा अल्कोहोल, हा आर, हा CH, हा OH, हा आर, हा सेकंडरी अल्कोहोल, हा कॉपर 573 केल्विन, अल्कीन, हा अल्कीन, हा आर, हा C डबल बॉन्ड O, हा आर, हा आर, हा आर, O3CCl4, हा O3CCl4, ओझोनो लाईसिस आणि झेडियन आणि H2O, झेडियन आणि H2O. त्यानंतर अल्काइन्स चौथा आहे अल्काइन्स. या अल्काइन्स मध्ये CH ट्रिपल बॉन्ड CH, त्यामध्ये 1% HCSO4, 1% and 40% concentrated H2SO4. अल्काइल क्लोराइड, RCOCl, RCOCl, R2CD, R2CD, RNGX, CDCl, RNGX, CDCl2 आणि शेवटचा पॉईंट आहे अल्काइल सायनाइड. आजचा आपला पॉईंट अल्काइल सायनाइड, C ट्रिपल बॉन्ड N आणि हा पॉईंट RNGX ट्रायथर, RNGX ट्रायइथर. आणि आपण वरचा भाग काय करूया, रिएक्शन्स दाखवूया. आजच्या या जनरल मेथड्सच्या प्रिपरेशनमध्ये प्रामुख्याने हा भाग दाखवत असताना काही प्रॉपर्टीजचा आपण भाग सुद्धा दाखवला. यामध्ये हा ऑक्सिडेशनचा भाग आहे. याच्यामध्ये आपण मागच्या सेक्शनमध्ये पाहिलं होतं की ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, आणि ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये काय होतं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन.
हा सिंपल. तिसऱ्या पार्टमध्ये ओझोनोलायसिस होतं. ते दोन सोपे पार्ट असल्या कारणानं एक साधारणपणे आपण या प्रोसेसचा वापर करणार. पण याचा एक एक्झाम्पल घेऊया. आपण एक सोपे आधी याचा एक्झाम्पल टाकूया. आजच्या ऐवजी आपण हा CH3, हा CH3, डबल बॉन्ड हा CH3, हा CH3, 1 2 3 4 2, 3 डाय मिथाइल ब्युटेन. आणि जर आपण तुम्हाला ओझोनोलायसिसचा एक अर्थ सांगितला होता की ज्यावेळेला ओझोनोलायसिस मध्ये आपण ओझोन टाकतो त्यावेळेला हे जे ओझोनॉइड जो आहे हा या पद्धतीनं तुम्ही कंपल्सरी तयार करायचा असा हा ओझोनॉइड. मग याला आपण या हा CH3, हा CH3, हा CH3 आणि हा CH असे जोडू. एक प्रामुख्यानं अतिशय महत्त्वाचा भाग याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आणि तो भाग असा आहे की हा जोडल्याच्या नंतर हा असा तोडायचा, सिंगल ऑक्सिजनला एकटं टाकायचं आणि त्यावेळेला तो H2O च्या फॉर्म मध्ये बाहेर जाईल असा भाग करायचा. हा जर तुम्ही पाहिला तर हा CH3, हा CH3 आणि हा कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड आणि अशा पद्धतीनं जो आपण कीटोन म्हणतो आपण हा अल्किन पासून अशा पद्धतीने कीटोन जो आहे हा तयार होतो. हा चार्ट जो आहे हा तुम्हाला शॉर्ट आणि क्विक रिव्ह्यू जो आहे ह्या रिॲक्शनच्या स्वरूपामध्ये देतो. त्यानंतर काय आता सोप्या सोप्या भाषेमध्ये आहेत. अल्डिहाइड मध्ये आपण सर्व एक्झाम्पल्स टाकले पण आता या चार्ट मध्ये आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढेच घेऊ आपण. यामध्ये आता काय करू आपण एक एक्झाम्पल चार्ट तुमच्याकडे आहे एक एक्झाम्पल. मला हा भाग झाल्याच्या नंतर CH याच्यामध्ये आपण हायड्रोलायसिस करतो. कीटोन त्यांनी चार्ट मध्ये टाकलंय पण कीटोन मात्र तयार होणार नाही कारण यामध्ये ऍसिटाल्डिहाइडच तयार होतं. म्हणून याच्याबद्दल हा जो पॉइंट आहे का हा इथे कीटोन साठी येणार नाही कारण हायड्रोलायसिस कीटोइनॉल टाउटामेरिझम जरी असला तर या पद्धतीचा भाग ऍसिडिक पासून तयार होणार नाही हे लक्षात घ्या. आपण सायनाइडचं एखादं एक्झाम्पल घेऊया. हा CH3, हा C ट्रिपल बॉन्ड N, हा CH3, हा Mg, हा Cl, हा MgCl इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आणि हा CH3, हा C कार्बनला कार्बन डबल बॉन्ड N, MgCl तयार होण्याचं नाव Mg कॉम्प्लेक्स. सायनाइड पासून ज्यावेळेला आपण कीटोन्स तयार करतो तेव्हा ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन घेतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आणि हा जो आहे हा CH3, हा CH3 डबल बॉन्ड N, हा MgCl. मग आपण हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर हा ऑक्सिजन इथं आला तर हायड्रोजन इथे येतील. हा हायड्रोलायसिस केलं तर हा असा येईल आणि अशा पद्धतीनं इथे NH3 तयार होईल. हा CH3, हा CH3, हा डबल बॉन्ड O प्लस MgClOH प्लस NH3 आणि प्रामुख्यानं एक अशा पद्धतीचा कुठलाही भाग. आता हा झाला बोर्ड पॅटर्न. ज्या वेळेला आपल्याला CET ला प्रश्न एखाद्या सायनाइडचा विचारला तर आता आपल्याला हा प्रश्न विचारला तर C ट्रिपल बॉन्ड N तर तुम्ही करायचं काय प्रामुख्यानं काय करायचं माहितीये का हा बॉन्ड तोडायचा आणि डबल बॉन्ड O डायरेक्ट टाकून द्यायचा आणि ज्या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन विचारली C2H5 MgCl विचारला की इथं C2H5 टाकायचं. आणि अशा पद्धतीनं असं विचारलं की इथाइल मिथाइल कीटोन हा कुठल्या सायनाइड पासून तयार होईल तर तुमचा पर्याय असेल मिथाइल सायनाइड पण आणि इथाइल सायनाइड पण. हे लक्षात ठेवायचं. नीट पॉइंट ऑफ व्ह्यू न आपल्याला हे प्रश्न विचारत असताना प्रामुख्यानं काय दिलेलं असलं पाहिजे हा भाग लक्षात ठेवा. ज्या वेळेला एखादा प्रश्न आपल्याला विचारला
का बरं? तर हा ऑक्सिजन जसा आला तर C2H5 C ट्रिपल बॉन्ड N वर देखील आपण रिएक्शन करू शकतो, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला अल्डिहाइड्सचा आपण बेसिक पार्ट पाहिला, तशाच पद्धतीचा हा कीटोन्सचा बेसिक भाग देखील आपण या रिएक्शनच्या माध्यमातून एक्सप्लेन करत आलो. आता काय होतं, दोघांमधला फरक बघूया. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मधला हा फरक दाखवत असताना हा CH3, हा CH3, हा OH आणि हा H. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन केल्याच्या नंतर अल्फा हायड्रोजन इज रिस्पॉन्सिबल आणि हा CH3, हा CH3, हा OH आणि हा OH. अशा पद्धतीचा जो अल्फा हायड्रोजन आहे हा ऑक्सिजन ट्रॅक करतो आणि अशा वेळेला हा H2O बाहेर जातो आणि हा तयार होतो CH3, CCH3, डबल बॉन्ड प्लस H2. प्रोपेन टू ONE अथवा ऍसिटोन जो आहे हा रिएक्शन मध्ये इथे तयार होतो. ठीक. आता या रिएक्शनचा फॉर्मॅट जर आपण असा पाहिला की हा CH3, हा CH3, हा OH आणि हा H, तर प्रामुख्यानं ज्या वेळेला आपण ऍडिशन ऑफ ऑक्सिजन साठी K2Cr2O7 plus dinucleotide sulfur, CrO3, alkaline KMnO4, acidic neutral KMnO4 किंवा ऍडिशन ऑफ ऑक्सिजन हा पार्ट पाहतो, अगदी त्याच वेळेला कॉपर 573चं एक वैशिष्ट्य आहे. कॉपर 573 मध्ये कॉपर हा एक कॅटलिस्ट आहे आणि या वेळेला हा जो आहे हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन हा रिमूव्ह होतो, ज्याला आपण रिमूव्हल ऑफ हायड्रोजन असं म्हणतो. आणि या वेळेला तयार होणारा म्हणजे दोन रिएक्शनचं वैशिष्ट्य असं आहे, इथेही ऍसिटोन तयार झाला, इथेही ऍसिटोन तयार झाला, इथे सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल, इथे सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल, पण एका मेथडमध्ये तो ऍडिशन ऑफ ऑक्सिजन तयार झाला. त्यासाठी आपण K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 पाहिलं. दुसऱ्या मेथडमध्ये तो ऑक्सिडेशनच पण रिमूव्हल ऑफ हायड्रोजन तयार झाला. एक या रिएक्शनचं वैशिष्ट्य आणि अशा पद्धतीनं हा असा असावा असं नाही. आता बघा नवनीतच्या डायजेस्ट मध्ये हा चार्ट आहे, इथे तुम्हाला हा भाग दाखवत असताना प्रामुख्याने CH चा भाग दाखवत होता. हा CH ट्रिपल बॉन्ड CH, हा बॉन्ड तुटला तर हा CH2, हा डबल बॉन्ड CH आणि हा OH. लक्ष द्या आता काय केलं होतं आपण, हा तुटला, हा प्लस हा मायनस, हा तुटला, हा प्लस आणि हा मायनस, हा H आला इथं, हा CH3, हा CH, हा डबल बॉन्ड, हा कीटोन आहे का नाही, मग अल्डिहाइड आहे. म्हणून इथे हा जो भाग आहे ना अल्काइलचा हा एक महत्त्वपूर्ण पार्ट. आणि जेव्हा एक लक्षात घ्या ना, एका साइडचा एक टर्मिनल पार्ट जो आहे तो टर्मिनल पार्ट म्हणजे जिथे आपण ऍडिशन ऑफ हायड्रोजन केल्याच्या नंतर तुम्हाला टर्मिनल भागाला ऑक्सिजन जो आहे असा जर भेटला, कीटोन्स तयार होणं म्हणजे नवनीतच्या डायजेस्ट मध्ये हा चार्ट असा दिलाय पण त्याच्यामध्ये हा भाग नाहीये. म्हणून आपला टेक्स्टबुक ओरिएंटेड भाग जो आहे यानुसार तुम्ही काय करायचं, टेक्स्टबुक ओरिएंटेड तुम्ही तुमचा चार्ट जरी तयार केला तरी चालतं. हे एक बेसिक एक्झाम्पल म्हणून आपल्या समोर ठेवायचं, एक मॉडेल म्हणून समोर ठेवायचं आणि अशा पद्धतीनं रिव्हिजन जे आहे ते तुमचं झालं पाहिजे. आजच्या पॉइंटला इथे थांबूया, पुढच्या भागात आपण नेक्स्ट सेशन